हॅलो फ्रेंड्स, मी तेजस गायधनी. मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. आज आपण रेशो एनालिसिस यावरील काही MCQs क्वेश्चन्स विथ ॲन्सर आपण पाहणार आहोत. या अगोदर जर तुम्ही माझा यूट्यूब चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब जर केले नसाल तर माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबत असलेला बेल आयकन क्लिक करा, ज्यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तर चला मित्रांनो, आपण MCQ क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, करंट रेशो इज इक्वल टू, हा फॉर्म्युलाच आहे. करंट रेशो याचा फॉर्म्युला सगळ्यांनाच पार्ट आहे. करंट रेशो इज इक्वल करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. त्याच्यामुळे याचा ॲन्सर येईल ॲन्सर ए. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड, क्विक रेशो इज इक्वल टू. क्विक रेशो ज्याला आपण ॲसिड टेस्ट रेशोसुद्धा म्हणतो किंवा त्यालाच आपण लिक्विड रेशोसुद्धा म्हणतो, त्यालाच आपण क्विक रेशोसुद्धा म्हणतो. ठीक आहे, याला 2-3 नाव आहेत. तर क्विक रेशो इज इक्वल लिक्विड असेट्स डिवायडेड बाय लिक्विड लायबिलिटीज. त्याच्यामुळे याचा ॲन्सर होईल ॲन्सर बी, लिक्विड असेट्स डिवायडेड बाय लिक्विड लायबिलिटीज. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड, इन्व्हेंटरी टर्न ओव्हर रेशो इज इक्वल टू. इन्व्हेंटरी आहे. आता इन्व्हेंटरी म्हटल्यानंतर स्टॉक. आता स्टॉक टर्न ओव्हर रेशो तुम्हाला बघायचा आहे. तर स्टॉक टर्न ओव्हर रेशो इज इक्वल कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ठीक आहे, त्याच्यामुळे याचा ऑप्शन येईल ऑप्शन सी हा करेक्ट ॲन्सर. ठीक आहे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपण कॉस्ट शीट जी पाहतो. ठीक आहे, फॅक्टरी कॉस्ट, त्याच्यानंतर ऑफिस कॉस्ट, सगळ्यांची टोटल केल्यानंतर जी काही कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड येईल म्हणजे सर्वांची टोटल, त्याला आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ॲव्हरेज इन्व्हेंटरी म्हणजे ओपनिंग इन्व्हेंटरी डिवायडेड बाय क्लोजिंग इन्व्हेंटरी. सॉरी, ओपनिंग इन्व्हेंटरी प्लस क्लोजिंग इन्व्हेंटरी डिवायडेड बाय 2. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला मिळेल ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ठीक आहे, त्याच्यानंतर नंबर 4, ऑपरेटिंग रेशो इज इक्वल. ऑपरेटिंग रेशो इज इक्वल याचा फॉर्म्युला काय आहे? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय नेट सेल्स. तर याचा करेक्ट आन्सर येईल डी, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय नेट सेल्स. त्याच्यानंतर नंबर 5, व्हॉट इज सिरियस लिमिटेशन ऑफ फायनान्शियल रेशो. फायनान्शियल रेशोची सिरियस लिमिटेशन्स काय आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे आन्सर ए, रेशोज आर नॉट प्रेडिक्ट. ठीक आहे, ही याची लिमिटेशन्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर 6, व्हॉट डज अ लो प्रॉपर्टी रेशो इंडिकेट्स. ठीक आहे, तर लो प्रॉपर्टी रेशो काय इंडिकेट करते? तर काय, लो प्रॉपर्टी रेशो तुमचं विकनेस, तुमच्या फायनान्शियल विकनेस शो करत असते. त्याच्यामुळे याचं ऑप्शन येईल ऑप्शन बी, वीक फायनान्शियल पोझिशन. त्याच्यानंतर नंबर 7, विच कॅटेगरी ऑफ रेशोज इज युजफुल इन असेसिंग द कॅपिटल स्ट्रक्चर अँड लाँग टर्म सॉल्वन्सी ऑफ अ फर्म. तर याचं करेक्ट याच्यामध्ये सॉल्वन्सी विचारलेला आहे. याच्यामुळे सॉल्वन्सी असल्यामुळे सॉल्वन्सी ऑफ फर्म, लाँग टर्म सॉल्वन्सी ऑफ फर्म विचारलेला आहे. याच्यामुळे याचा करेक्ट आन्सर येईल आन्सर सी, लिव्हरेज रेशो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर 8, डेब्ट इक्विटी रेशो इज अ टेस्ट ऑफ डेब्ट इक्विटी रेशो टेस्ट ऑफ सॉल्वन्सी. याचं करेक्ट आन्सर ऑप्शन डी. त्याच्यानंतर नंबर 9, अँड examination of the sources and uses of fund is a part of fund flow analysis. काय आहे? फंड फ्लो ॲनालिसिस, ऑप्शन ए. त्याच्यानंतर नंबर 9, व्हॉट इज अ लिक्विड क्विक रेशो. व्हॉट इज अ लिक्विड क्विक रेशो. ठीक आहे, लिक्विड क्विक रेशो काय असते? असेट्स क्विक रेशो जर आलं तर आपण 2:1 सांगितलं असतं, आणि लिक्विड क्विक रेशो जर आहे तर 1:1. ठीक आहे, त्याच्यामुळे याचा ऑप्शन बी.
त्याच्यानंतर नंबर 11, व्हॉट इज द डेफ्ट रेशो. डेफ्ट रेशो, ठीक आहे, असेट रेशो हे सेमच असतात. किती? 2:1. याचं ऑप्शन सी. ऑप्शन सी, व्हॉट इज द डेफ्ट रेशो, डेफ्ट इक्विटी रेशो 2:1. नेक्स्ट, करंट रेशो इज कॅल्क्युलेट टू. करंट रेशो कॅल्क्युलेट करतात कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतात? मेजर द लिक्विडिटी ऑफ ऑर्गनायझेशन. मेजर टू म्हणजे ऑप्शन डी. ठीक आहे, करंट रेशो इज कॅल्क्युलेट टू मेजर द लिक्विडिटी ऑफ ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर नंबर 13, अर्निंग पर शेअर इज इक्वल टू. अर्निंग पर शेअर इज इक्वल टू. आता अर्निंग पर शेअर म्हणजे जर मी एक इन्व्हेस्टर आहे किंवा काय म्हणू आपण, मी शेअरमध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे, तर मला शेअरवर काय अर्निंग होईल, तर माझ्या पर शेअरवर काय अर्निंग होईल. तर पर शेअरवर अर्निंग करताना काय केले जाते, कंपनी काय करते, आपला जो नेट इन्कम आहे त्या म्हणजे नेट इन्कम म्हणजेच कोणता, आफ्टर टॅक्सेशन. आफ्टर टॅक्सेशन झाल्यानंतर जो नेट इन्कम आहे त्या नेट इन्कममधून तुमचं प्रिफरन्स डिव्हिडंड हा लेस केल्यानंतर जी काही अमाऊंट उरेल, ठीक आहे, त्या अमाऊंटवर नंबर ऑफ इक्विटी शेअरने डिवाईड करेल तेव्हा तुम्हाला मिळेल अर्निंग पर शेअर. ठीक आहे ना, अर्निंग पर शेअर. ओके, म्हणजेच काय केलं जाते याच्यामध्ये नेट इन्कम त्याच्यामध्ये काही रिझर्व असेल, रिझर्व बाजूला काढल्यानंतर तुमच्यानंतर जी काही तुम्ही का म्हणून आपण डिवाईड करता, जी अमाऊंट उरलेली अमाऊंट आहे ती डिवाईड करता ॲज अ डिव्हिडंट म्हणून, ती जी असते त्याला आपण डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअरने डिवाईड केल्यानंतर जी अमाऊंट उरेल त्याला आपण अर्निंग पर शेअर असं म्हणतो. त्याच्यामुळे ऑप्शन ए करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर नंबर 14, प्राईस अर्निंग रेशो इज यूजफुल टू होम. प्राईस अर्निंग रेशो, आत्ताच सांगितलं अर्निंग रेशो, ठीक आहे, अर्निंग पर शेअर पाहिलं होतं, तो कोणासाठी असते, शेअर होल्डरसाठी असते. त्याच्यामुळे याचं ऑप्शन काय आहे, प्राईस अर्निंग रेशो इज यूजफुल टू होम, शेअर होल्डर्स यांच्यासाठी यूजफुल असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट, द फर्म हॅविंग टोटल करंट असेट्स इज रुपीज 9,72,000 अँड करंट लायबिलिटीज इज रुपीज 3,24,000. व्हॉट विल बी करंट रेशो. आता करंट रेशोचा फॉर्म्युला जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही सॉल्व करू शकता. तर करंट रेशोचा फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला, टोटल करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. आता टोटल करंट असेट्स किती आहे, 9,72,000 डिवायडेड बाय 3,24,000. काय रेशो काढा, रेशो 3 त्रिक 9, 24 त्रिक 72, म्हणजेच किती, 3:1, 1 3, 3:1. याच्यामुळे याचा ॲन्सर काय येणार, 3:1, ऑप्शन सी. त्याच्यानंतर याचा ऑप्शन लिहून घ्या 3. त्याच्यानंतर नंबर 16, द फर्म हॅविंग टोटल ग्रॉस प्रॉफिट इज रुपीज 1,26,000 अँड सेल्स इज रुपीज 3,50,000. व्हॉट विल बी ग्रॉस प्रॉफिट रेशो. आता ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला काय आहे, ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला, ग्रॉस प्रॉफिट म्हणजे टोटल ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. मीन्स याचा फॉर्म्युला कसा होणार मग, 1,26,000 डिवायडेड बाय 3,50,000 इंटू 100. हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर जी अमाऊंट येईल ती अमाऊंट, आता ही अमाऊंट केल्यानंतर कोणती अमाऊंट येईल, 36%. ठीक आहे, याचा ॲन्सर डी 36%. नेक्स्ट नंबर 17, द फर्म हॅविंग टोटल नेट प्रॉफिट इज रुपीज 1,20,000 अँड सेल्स इज रुपीज 40 lakh.
1,20,000 divided by 40, what will be net profit ratio? Net profit ratio is equal, काय फॉर्म्युला? फॉर्म्युला इज इक्वल, नेट प्रॉफिट रेशियो इज इक्वल काय? इज इक्वल 1,20,000 डिवायडेड बाय 40 लाख इंटू 100. ठीक आहे, हा फॉर्म्युला यूज करा. हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर तुम्हाला किती मिळेल? 3% मिळेल. काढा, कॅल्क्युलेटर काढा आणि कॅल्क्युलेशन करा. 3% मिळेल. त्याच्यानंतर नंबर 18, अ फर्म हॅव्हिंग टोटल लिक्विड असेट्स इज रुपीज 9,72,000 and liquid liabilities is rupees 3,24,000. what will be acid test ratio? तर तुम्हाला ॲसिड टेस्ट रेशिओ काढायचा आहे. काय म्हणत आहे? हॅव्हिंग टोटल लिक्विड असेट्स इज रुपीज 9,72,000, लिक्विड लायबिलिटीज इज रुपीज 3,24,000. आता हे दोन्ही पण दिलेलं आहे. व्हॉट विल बी ॲसिड टेस्ट रेशिओ? आता ॲसिड टेस्ट रेशिओ आपण ज्याला आपण लिक्विड रेशिओसुद्धा म्हटलं होतं, किंवा त्याला आपण पुन्हा एक शब्द म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? क्विक रेशो. क्विक रेशो, लिक्विड रेशो किंवा ॲसिड टेस्ट रेशो. आता याचं फॉर्म्युला काय आहे? तर याचं फॉर्म्युला 9 लाख म्हणजेच कोणतं? टोटल लिक्विड असेट्स 9,72,000, 9,72,000 डिवायडेड बाय 3,24,000. ठीक आहे, याचं कॅल्क्युलेशन केलं तर किती? 3:1. तर याच्यामुळे 3:1 येत असल्यामुळे याचं ॲन्सर काय होणार? याचं ॲन्सर होणार 3:1. ऑप्शन बी. ऑप्शन बी. त्याच्यानंतर नंबर 19, the firm having total credit sales is rupees 40,000 and average debtors is rupees 8 lakh. what will be debtors turnover ratio? debtor turnover ratio तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यामध्ये क्रेडिट सेल दिलेली आहे 40,000 अँड ॲव्हरेज डेटर दिलेला आहे 8 लाख. तर फॉर्म्युला काय आहे? क्रेडिट सेल्स, टोटल क्रेडिट सेल्स डिवायडेड बाय ॲव्हरेज डेटर्स. तर ॲव्हरेज डेटर्स 8 लाख आणि क्रेडिट सेल्स आहे 40 लाख. तर याचं फॉर्म्युला काय होणार? 40 लाख डिवायडेड बाय 8 लाख. किती होईल? 8×45 म्हणजेच किती? 8×1 = 8, 8×45 म्हणजे 5:1. याचा ॲन्सर येईल 5:1. तर 5:1 ॲन्सर सी. 8×45, 8×1 = 8×45. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट, the firm having cost of goods sold is rupees 1,08,000, operating expenses is rupees 28,000 and sales is rupees 1,60,000. what will be operating ratio? तर ऑपरेटिंग रेशो तुम्हाला काढायचा आहे. ऑपरेटिंग रेशो कॅल्क्युलेट करताना कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता? तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती आहे? याचं फॉर्म्युला काय आहे? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय सेल्स इंटू 100 म्हणजेच किती होणार? 1 लाख. फॉर्म्युला काय होणार? 1,08,000 प्लस 28,000 डिवायडेड बाय 1,60,000 इंटू 100. हा फॉर्म्युला होणार. ठीक आहे. या फॉर्म्युल्याने जर गेला जाल तर तुम्हाला ॲन्सर येईल 85,000, 85%. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे तुमचं MCQs आहेत. तर पुन्हा जर वेळ मिळाली तर पुन्हा यावर एक व्हिडिओ बनवणार. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू.